सोमवती अमावस्या म्हणजेच पितृ अमावस्या आणि ह्या अमावस्याला हे उपाय केले तर तुमचा पितृदोष नक्की संपून जाणार। आज 8 एप्रिल चैत्र महिन्यातील सोमवती अमावस्या। आज सोमवार असल्याने ह्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यावर घरगुती त्रास दूर होतात, तसेच सुख समृद्धीची इच्छा पूर्ण होऊ शकते। इतकेच नाही तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास पितरांचा मोक्षही होऊ शकतो। या सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त नक्की कोणता? सोमवती अमावस्येचा मुहूर्त 8 एप्रिल म्हणजे सोमवारी सकाळी म्हणजेच पहाटे 3:15 वाजता सुरू होऊन 8 एप्रिल रोजी रात्री 11:30 म्हणजेच 11:50 पर्यंत राहील। या पूजेचा नेमका विधी कसा? सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे। नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे। शिवशंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फूल, अक्षता वाहून पूजा करावी। धूप दीप दाखवावा। ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओवावी। दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान करावे। सोमवती अमावस्येचे महत्त्व नेमके काय? सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते। त्यांच्या नावे दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते। या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दानधर्म, समाजसेवा, मातृपितृसेवा केली असता 10 पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते। ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी। तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की आता तर आमचा वेळ निघून गेला, आम्ही ही अमावस्येचा व्रत करू शकत नाही किंवा जे पाहिजे ते करू शकत नाही, तर हरकत नाही। ह्या अमावस्येला तुम्हाला काही गोष्टी जमल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या सोमवती अमावस्येला म्हणजेच अमावस्या जी येते ती ज्या वारी असते, म्हणजे सोमवारी असेल तर सोमवती अमावस्या, शनिवारी असेल तर शनी अमावस्या, अशा प्रकारे त्याचं विभाजन केलेलं असतं। फक्त हे ध्यानात ठेवून तुम्ही हे दान धर्म करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होऊ शकतं। या सोमवती अमावस्येला कोणत्या मंत्राचा जप करावा? या सोमवती अमावस्येला जर 1 दिवस अशोकाचे झाड लावले आणि जर त्याची प्रत्येक दिवशी सेवा केली तर असे केल्याने पितरांना मोक्ष मिळू शकतो। ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी किंवा पितरांना मोक्ष मिळावा म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत भगवान विष्णूची पूजा केली जावी, तरी सुद्धा पितरांना मोक्ष मिळू शकतो। याशिवाय या दिवशी भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करून शिवलिंगाचा जलाभिषेक करून बेलाच्या झाडाला पाणी द्यावे, यामुळे पितृदोषही दूर होऊ शकतो। आजच्या या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला काही उपाय केल्याने पितरांना मोक्ष सुद्धा दिला जाऊ शकतो, तसेच त्यांची कृपाही मिळू शकते। त्यामुळे या दिवशी सकाळी तर्पण केल्यास आणि तर्पणमध्ये काळे तीळ, पांढरी फुले आणि कुश यांचा वापर केल्यास पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो। यामुळे वंशवृद्धी होते, तसेच आर्थिक लाभही होतो। तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडावर पाणी टाकल्यास पितरांना मोक्ष प्राप्त मिळतो। या दिवशी भगवान शंकराला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात। तसेच आज भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करून दही अर्पण करावे, यामुळे घरातील सर्व प्रकारे त्रास शांत होतात आणि जीवनातील सुख समृद्धीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। रामकृष्ण हरी।